महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज बघता तुम्ही माऊली विठूचरणी दर्शनासाठी भरपूर अशी अपार गर्दी आहे आणि त्या तिथं एक आगरी समाज हॉल आहे। साहेब पाहायला गेलं तर बघता आगरी समाज हॉल मध्ये रायगड ठाण्याची जे सर्व वारकरी येतात आणि त्यांची इथं कसं नियोजन आहे। पहिलं आपलं नाव रामकृष्णारी मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या परमपूज्य वामन बाबा परमपूज्य सावळराम बाबा गुरुवारी वासुदेवजी महाराज यांच्या प्रेरणेने तसंच या संस्थेचे ज्यांनी सहकार्य केलं असे आदरणीय तात्यासाहेब दत्तूशेठ पाटील त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने इथे आपण आगरी समाज धर्मशाळा हे ठाणे रायगडच नाही आजूबाजूच्या परिसरातील जेवढे वारकरी आहेत समाजातील सर्वांची इथे राहण्याची व्यवस्था होते। आणि सावळराम बाबांच्या या संस्थेचे संस्थापक त्यांचा मी नातू त्यांची परंपरा फक्त चालवण्याची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली। ही सेवा करण्याची संधी मी साधली आणि ही सेवा जेवढं शक्य होईल तेवढी सेवा वारकऱ्यांची होत असते। ठाणे असेल रायगड असेल नाशिक असेल कुठलेही जेवढं शक्य होईल तेवढं सर्वांचं इथे आपण नियोजन करत असतो। म्हणजे ठाणे रायगड पुरतच मर्यादित कुठलाही वारकरी आले तर त्याला इथे स्थान दिलं जातं। बरोबर अगदी बरोबर। तर आजरी प्रश्न आपल्याला आहे की वारकऱ्यांची जेवणाची सोय वगैरे कसं दरवर्षी सालाप्रमाणे एकादशीला इथे आपलं फराळ असतं ते इथे सकाळी एकादशीला जे कोणी येतील आपल्याला इथे असं कुठलंही बंधन नाही की अमुक एवढ्याच लोकांना जेवढे असतील सर्वांना फराळाची नियोजन इथे केलेलं जातं संस्थेच्या वतीने। तसंच अफाट गर्दी फक्त याच आषाढी एकादशीलाच असते का इतरही दिवशी असते? जर आपण पाहिलं भगवंताच्या कृपेने 12ही महिने आपल्या संस्थेचं भरभराटी असते आणि सर्व आपण जी स्वच्छता ठेवलेली आहे जे आपण रिजनेबल असं देणगी ठेवलेली आहे त्या अनुषंगाने जो माणूस इथे येतो तो परत दुसरीकडे जात नाही, या धर्मशाळेतच माणूस परत येतो। नाव तर आहेच आम्ही काल पण आलो आणि सर्व आणि दुसरा प्रश्न की जेव्हा इथं वारकरी येतोय आता येतात तर भरपूरच पण आल्याच्या नंतर त्याला कुठलं पास वगैरे काय घ्यायला लागतं? नाही पास येत नाही असे आवश्यकता नाही, फक्त फोन करून आलं की आपण नोंदणी करू शकतो। म्हणजे जो अचानक येणार त्याची गैरसोय होता कामा नाही म्हणून फक्त फोन आम्ही सांगतो की यायच्या अगोदर 7-8 दिवसा अगोदर फोन करून यायला जेणेकरून त्यांची गैरसोय होता कामा नये आणि इथे आम्हाला ते नियोजन व्यवस्थित करता येतं। माऊलीचं दर्शन पण समजा जे वारकरी याला माऊलीचं दर्शन करायला लवकर मिळत नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी काय थोडंसं दाखवलं करताय दर्शन करायला नाही कुठलाच आषाढी सांगता का बाकी नाही तसं काय असं करता येत नाही आपल्याला, कारण की जे वारकरी दिंडीमध्ये चालत येतात त्यांना आपण साईडलाईन करून आपण मध्ये घुसणं ते आम्हाला योग्य वाटत नाही। जे रीतसर आपण वारी दिंडीला रांगेत लागतो तसंच आपण शक्यतो प्रयत्न करतो, सर्वांना आम्ही तसंच सांगतो। मध्ये कोणी हे मध्ये घुसण्याचा किंवा आम्ही तसं काही प्रिफरन्स देत नाही। जी दिंडी चालत येतात जे रांगेत लागतं नियमाने ते आम्ही वारकरी संप्रदाय नियमाने चालणार आहे, जे नियम आहे ते पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आता आम्ही काल पण भरपूर दिंडीमध्ये असं हे केलं पण त्या काही वारकरीचं असं म्हणणं की आम्ही इतके पायी दिंडी 20-22 दिवस असं चालत येतो पण आम्हाला दर्शन योग्य ते मिळत नाही। त्याचं कारण असं की दिंडीत येणारे माणसं आणि त्यात बाकीची इतर पण येणारी माणसं असतात। आता सर्वच जण दिंडीत वारकरी येऊ शकत नाही, काही आपण जे पाहिलं दगदगीचं जेवण आहे सर्व काम धंदेवाले पण आहेत तर ते वारकरी आषाढीला पुरता येत असतात तर तेही ऍड ऑन होतात। म्हणजे जर चालत 5 लाख येत असेल तर 20 लाख डायरेक्ट येतात असंही कधी कधी होतं। पण सर्वजण आपल्या रांगेत राहतात पण सर्वांना ते होऊ शकत नाही। प्रत्येक वारकरी हाच विचार करतो की मला नक्कीच आगरी समाज याच्यामध्येच मला स्थान मिळालं पाहिजे। प्रत्येक जण झटत राहतो पण त्याला नक्की म्हणजे पाहायला गेलं तर जर इथं फुल असेल तर थोडंसं तो कम्फर्टेबल तुम्ही करू शकतो। नाही तसं आपण आपला हा जो आपण पार्किंगचा हॉल बघताय वरती टेरेसवर हॉल बघताय दोन्हीकडे आपण टॉयलेट बाथरूम आंघोळीची सोय टॉयलेटची सोय राहण्याच्या गादी एक्स्ट्रा आपण तशी सोय केलेली आहे। साधारण किती वारकरी असतील आता करंट पोझिशनला आषाढी वारीला 2 ते 3 हजार आपल्या धर्मशाळेत पब्लिक उतरते, 2.5 हजार ऍव्हरेज असतोच आपला। काय सांगाल तुम्ही? सर्व आनंदमय वातावरण आहे आणि भरभराट एकदम विठू माऊलीच्या दर्शनासाठी झालेलं कसे आहात दर्शनासाठी? पहा पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा। इथे हौसे गौसे आणि नवसे ही मंडळी इथे येत असतात आणि ती खूप आनंद घेऊन येत असतात। असं नाही मग पाहताना समदृष्टी असतो इथे संताकडं साधकाकडं पाहण्याची दृष्टी आहे ती समदृष्टी आहे। कारण प्रत्येकाला वाटतो का तो विठोबा माझा तो पंढरीनाथ माझा आहे तो दर्शनासाठी। मग दर्शन काय तुका म्हणे मोक्ष देखलिया कलस, नुसता कळस जरी दिसला तरी मोक्ष प्राप्त होतो अशी वारकऱ्यांची म्हण आहे संप्रदायाची म्हण आहे। तर त्याप्रमाणे तो आनंद भोगत असतो। एक प्रश्न विचारला
जगद्गुरू तुकोबा महाराज यांनी सांगितलेलं की नाथाळाच्या माते हानावी काठी, अशी वेळ वारकऱ्यावर येऊ नये असं काल बोलले की आम्हाला दर्शन तर लवकर भेटेल, पण अशी वेळ येऊ नये. पहा, म्हणजे इथे नाथाळ म्हणण्यापेक्षा पहा, इथे सगळेच जण येतात. हा. यारे यारे लहान थोर याती बळती नारी नर सगळे येतात, म्हणजे सगळ्या जातीचे लोक येतात. पंढरपूर हा एक माहेरघर आहे, हा. महाराष्ट्राचं आहे. नवे नवे आता एक जागतिक माहेरघर म्हटलं जातं इथे, कारण अनेक जातीचे बाहेरून लोक येतात, परत आशिया खंडातून लोक येतात. तर हे मला म्हणायचंय हे सगळ्यांचं माहेरघर आहे. बरोबर. इथे ही आई आहे, हम्म. मग इथे नाथाळाच्या माती हानावी काठी हा प्रश्नच राहीत नाही, कारण इथे आलेला मनुष्य आहे. सगळे आपले सगळे गुण ठेवून येतो. प्रश्न माझा असा आहे की ज्याला दर्शन भेटत आहे, जे शॉर्टकट विचारात ते गेलं तर दर्शन भेटत नाही किंवा VIP पास दिले जातात, हा माझा प्रश्न होता की वारकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. VIP पास जे आहेत, हा. मला वाटतं समहम सर्वभूतेषु हा. ते कोणाला देण्यात येऊ नये बरोबर. अशी आम्ही विनंती करू. कारण तो वारकरी आपल्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेला असतो. हो. आणि काल त्यांना विचारलं असतं, त्यांनी सांगितलं की काय सांगणार होते, आम्हाला खरं दर्शन भेटते, तरी मुख दर्शन घेण्यास सुद्धा पण आम्हाला खरोखर कोणी म्हणजे असं दर्शन घेण्यापेक्षा किंवा त्यांनी ती सोय करण्यापेक्षा सगळ्यांना समान देणं वागावं आणि सगळ्यांना असती का होईना 4 दिवसात का होईना दर्शन होतोच, सगळ्यांना एका रांगेमध्ये दर्शन द्यावं ही त्या संस्थेला किंवा सरकारला विनंती असेल. मी बघतोय की सर्वजण एकदम आनंदमय याच्यामध्ये आहेत आणि एवढी एकदम जागापर्यंत थोडीशी बोलते, एकदम जास्त गर्दी नाही इकडे आणि सर्वजण आपल्या आपल्या रीतीने बसलेले आहेत. हो पण असं मी पहिल्यांदाच याच याच्यामध्ये बघतोय. हो, इथे येणारा माणूस हा आगरी समाज, इथे आमचे मोठे महाराज वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामन बाबा, त्याच्यानंतर महाराजांनी जे मोठे महाराज सावळाराम महाराज यांनी हे सगळं इथे करून ठेवलंय. इथे त्यांनी ह्या समाजासाठी व्यासपीठच असं तयार केलंय का तिथे सगळं सुख शांती मिळणार हे व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी मंडळी आहे ना, ती सगळी शांततेनं एकदम स्वयंभू दिसणार आहे. जेने पाप नासे अवघे जेने पाप नासे ते असे पंढरी ते हे असे पंढरी पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा विठ्ठला गात जागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा. कुंडली कवरदार पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आनंद निवासी सोमन बाबा महाराज की सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय, वासुदेव महाराज की जय, सर्व संतांची जय, आपल्या आई वडिलांची जय. आमचा चॅनल तर तुमचा आतुरतेने वाट पाहत होता की बघता तुम्ही भरपूर असं तुम्ही इथं समाजकार्य क्षेत्रात राहा, पण आज इथं आल्यानंतर सर्व एकदम आनंदमय वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला वारी ही माझ्या मी लहानपणापासून म्हणजे आजोबांनी मला हाताला धरून धरून इथे वारीला येत होते. मग तिथून वडिलांपासून ते संस्कार पडले. मी स्वतः वारीला येतो आणि समाजात आपण ते बोलले त्याप्रमाणे समाजात आम्ही कार्य करत असतो. पण वारीमध्ये येण्याच्या मोठमध्ये खूप काय पद्धतीने पाहायला मिळतो. कोण ताल घेऊन नाचत असतो, कोण विणा घेऊन नाचत असतो, कोण पथक घेऊन नाचत असतो, कोण तुळस डोक्यावर घेऊन एक नाचत असतात. आणि या सर्व भावनेमध्ये एक वेगळा आनंद बघायला मिळतो. सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये एकत्र येऊन आज माऊलीच्या माऊली 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 करत दर्शनाला येतात. त्यांची अपेक्षा अशी बिलकुल नाही तर मला दर्शन झालं पाहिजे. एक आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आणि साधू संतांनी आम्हाला समाजामध्ये ठेवून दिलेला आहे. तर जो पुरुष दिसेल, जो स्त्री दिसेल, त्याच्या पायाला प्रत्येक पायाला हात लावून प्रत्येक जण नमस्कार करतो. त्याच्या लहान मोठा अजिबात भेदभाव मानला जात नाही. ही आम्हाला संस्कृती संतांनी दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आमचा समाज आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगरी समाज हा आमचा रायगड आणि ठाणा
समाजाचे लोक इथे एकत्र येण्याची खूप मोठा एक व्यासपीठ मिळालेला आहे आणि याच्यामध्ये सर्व संस्कृती आमची जपून राहिलेली आहे. हे आमचे म्हणजे आम्ही तरुण मंडळी आम्ही भाग्य मानतो. आमचे सवनाराम महाराज असू द्या, दत्तूशेठ पाटील असू द्यात, यांची ठेवण आहे तर हे समाज आपला कसा टिकून राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे, एक संघ राहायला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही लोक करतो. आणि ज्यांना विठ्ठलाचं दर्शन होत नाही तर आम्ही इथं समोर विठ्ठलाची सोय करून दिलेली आहे. तर तेच विठ्ठल हेच आमचा विठ्ठलाचं पंढरी, आम्हाला दर्शनाची आवश्यकता नाही. इथं येतो ही सेवा, हीच आमची आगरी समाज असो या 18 बलुत्र समाजाला जी सेवा करायला मिळतो हीच आम्ही धन्य मानतो. जय हिंद, जय राम. राजकीय नेत्यामध्ये इतरही नेते एक आदर्श घेऊन आपला खरंच विठू माऊलीच्या चरणी दर्शन घेण्यासाठी यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? नाही, सर्वजण येतात, मी असं म्हणत नाही. बरेचसे लोकप्रतिनिधी येतात, जे श्रद्धेने येतात, ज्यांना आस्था आहे ते येतात. कारण शेवटी बघा किती आपण संपत्तीने मोठे असू द्या, समाजाने मोठं असं, परंतु माऊलीकडे सर्व एकच समाज सारखा आहे. इथे कोण मोठा नाही, थोर नाही. आणि पद हे राजकीय पद हे काय इंद्रपद नसतो, सगळं सोडून इथं सगळं समाजामध्ये काम करतात. आज त्या दिवशी आम्ही पाहिलं, तुम्ही स्वच्छता आम्ही लोक करत होतो, तुम्ही डॉक्टर आणलेले आहेत मी काही ठिकाणी याच्यामध्ये ठेवणारी, ते डॉक्टरांची सोय करण्यासाठी. कारण ज्या वारकरी येतात ते चालत येतात, त्यांना काही सोय अडचण निर्माण होऊ नये मग ते डॉक्टरांची औषधाची सोय आम्ही करून दिलेली आहे. या पद्धतीने जे मनाने जे करायचे असतो तो हा माणूस करत असतो आणि त्याप्रमाणे सेवा हीच खरी ईश्वर सेवा हीच आम्ही मानतो. 40 वर्ष डॉक्टर रामदास पाटील दिवा रामदास भोईर हे आज जवळजवळ 40 वर्ष या आपले वारकरी इथे काय आगरी समाज वगैरे नसतो, या धर्माचे जो येईल त्याचे कोणाचे काय असतील आरोग्याचे प्रॉब्लेम, या आरोग्याचे प्रॉब्लेम साठी ते दिवस रात्री ते विनामूल्य सेवा देत असतात. आज 40 वर्ष झाली त्यांची सेवा अविरत चालू आहे आणि ही बाबांची कृपेने आणि बाबांच्या आशीर्वादामुळे ते म्हणतात आम्ही इथे येत असतो. माझ्या मित्राने चांगली कमेंट केली. आई आई काय सांगाल? काय सांगू? आनंद दिसतो मला तुमच्या. आमचं माहेर पंढरपूर, आम्ही राहतो चंद्रभागेचे. आता ही आमची सावलाराम बाबाई धर्मशाला घेतली तर ही खरंच त्यांना आयुष्य लावणं पुण्य द्यावाला वाटतं. चांगल्या जागा का तर त्याही लय संरक्षण केलं, सगळ्यांना केलंय संरक्षण. तर आम्ही इथं आता आम्हाला आज 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. आता आम्ही करतून खातून कोण तुम्ही सरकारला घरातल्या सारखंच नाही का? हा, घरातले म्हणजे आम्हाला लहानपण आहे का? आता इतर मठामध्ये पण मी गेलो पण तिथे एकदम एवढं कम्फर्टेबल नाही. पण इथंच आपल्या जे समाज शाळा आहे तर तिथं भरपूर अशी चांगली सोय सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की रायगड ठाण्याची ते सर्व आपल्याकडे रायगड ठाणे मनोभावाने सगळेजण आनंद राहा. आनंद कामाची तोटा नाही, जेवणाची तोटा नाही. देव किती लोक जेवली ना तरी आम्हाला पुरवठा येते. सगळ्यांना आनंद काय ना आम्हाला वाटत काहीच नाही, नुसता आनंद. गव्हाण कोपर कोली कोपर म्हणजे विमान झाला आमची घराबिरा मोडली. विमान चालाय ना त्याने आमची जागा घेतली. घरा पाटलाचं नाव देतील ना, दिवा पाटलाचं नाव देतील ना, आपला फायदा नाव दिलंच पाहिजे. विठ्ठल चरणी प्रार्थना करायची आमच्या बरोबर दिलाच पाहिजे. आता आमची इमान उरू देणार ना. आता ते आम्हाला काय इमान आमची काही गरज नाही. पण आमची गाव अशी घरं आमची मोरली, आमची तिलची भांडी अशी कधी नेली ना, काय कधी केला आमचा नुकसान. हो पांढरंग आता 5-5 रुपयांना तिलच्या भाज्या नाही. मग चुली नाही. जे तुम्ही थोडं चुलीवर भोगलेलं आहे ते दिवस
पण आता जर तुला काय तरच आहे का नाही नाही. मग तिला एवढं बोला की बाबा आम्हाला जरा वेळ चांगलं आता बघा हे बा गॅसवर भाकरी बरोबर हा गॅसवर पाणी हा डबल बाथरूमला बटन दाबलं का गरम पाणी हा कपडे मशीन टाकलं का ती धुवून काढते तिला ती काम करते हा आधी पुसाचा आता यो निघलाय काय रॉबर्ट तो असा फिरतोय लांबचे लांब येतोय राजा तो वरला काय वरला तरी अजून आपल्याशी चला तिथे मग आपण बोला का थांब जरा काही ना सगळे आले जाला रुक्मिणीच दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीच दोन्ही हात घर सांगाना विठ्ठला नेसले मी बाई चंद्रकला टिपक्यांची बाई टिपक्यांची बाई टिपक्यांची तिरकी नजर माझ्यावर या सावल्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर या सावल्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर या सावल्या कृष्णा शील देवनी या करीतो सवंगडी गोळा प्रत्येकीला आड्याओने मिठी मारी आमच्या गला शरत झाली बाई आच्या निर्लज्जपणाची शरत झाली बाई आच्या निर्लज्जपणाची तिरकी नजर माझ्यावर या सावल्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर या सावल्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर या सावल्या कृष्णाची यमुनेच्या पाण्यात जाता येतो पाठोपाठ यमुनेच्या